जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यावरून वादावादी झाली। आमदार पुत्र आणि कालवा निरीक्षकाची फोनवरून वादावादी व्हायरल झाली आहे। परखेडवरून वडीला जाणाऱ्या कालव्याचं पाणी बंद करण्यात आलं। पाथरीचे माजी आमदार दिगंबर वडीकर यांच्या मुलाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते। या ऑडिओ क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही। मी माजी आमदार वडीकर साहेबाचा मुलगा बोलतो संभाजीनगरवरून। बोला ना। ते तुम्ही ते 54 चारीचं पाणी बंद केलं, आमचे ऊस आहे ना खाली तिकडे 10-12 एकर जळून चाललं। त्याचा विषय कसा माहितीये का 54 चारीचा, की ती चारी नेहमी चालू असल्यामुळं अधीक्षक अभियंता यांच्या आदेशानं सगळ्या चाऱ्यात मुरुम टाकलेला आपण। तुमच्याकडे पत्र आहे का त्यांचं? मी तर भेटतो उद्या अधीक्षक अभियंता। हो चालेल ना, काय अडचण नाही। हो, सूर्यवंशी साहेबाला आताच बोललो मी, तुमच्या डेप्युटी मेयरला। त्याच्यानंतर लांब साहेबांना बोललो। तुमच्या खूप कंप्लेंट आहेत आकाश साहेब, मी आमदाराचा मुलगा आहे। काय अडचण नाही, ऐका, तुम्ही कॉपरेशन कराल। तुम्ही ऊस लोकांचे जळू नका। मी आता 50 पोर आता उद्या सकाळी येणार आहे तिथं। हो, मी काय म्हणालो, तुम्ही माझं ऐका ना। मी तिथं आल्यावर माझ्याकडे रिव्हॉल्वर असतो। मी तिथं आलो ना, मी दम मारणारा नाहीये मी। तुमच्याकडे काही असू द्या विषय, तुम्ही नाव विचारा, गोविंदराव वडीकर, अनिलला विचारा। अनिल नका त्याला सगळं माहितीये। तुमच्या आत्याचा पोरगा आमच्या बाजूला राहते, देशमुख, तुमचा कल्याण देशमुख। कोण चिल्लर लोकांना मोजत नाही मी, त्याला चिल्लर लोक आहे आमचे। ते आमदार साहेब सूर्यवंशी साहेबाचा, लांब साहेबाचा मला आदेश लागते, त्यांच्यात यानं मला जमत नाही। काय म्हणतात ते तुम्ही सांगितलं? तुम्ही जा ऑफिसला, मी जातो ऑफिसला, माझं काम नाही जायचं। तुम्ही फक्त उद्या चालू करू नका पोकलँड म्हणून। मग तुम्ही गोविंदराव वडीकर काय आदेशानं चालू होईल, पाहू द्या, उद्या पाहू। आदेश नाही, तुम्ही जे म्हणतात पाहू ना, तुम्ही करून माझी बदली कुठं करणार? गडचिरोली नाही, तुला सस्पेंड करील, तुला औरंगाबादून सस्पेंड करील तुला। साहेब करा, चॅलेंज आहे माझं, चॅलेंज आहे तुला। बिंदास 4 आमदार खिशात घेऊन खेळतो। राजेश दादा 1 मिनिटात फोन करून 1 मिनिट बोला गोविंदराव।